Dear student, we are seeing problem set 1, question number 7. Solve the following word problems. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 1 प्रश्न क्रमांक 7 पुढे दिलेली जे काही शाब्दिक समीकरणे जी आहेत तर ती आपल्याला त्या ठिकाणी सोडवायला सांगितली. याच्यामधला दुसरा प्रश्न त्या ठिकाणी काय पहा की कांताबाई ब्रॉट 1.5 kg tea and 5 kg sugar from a shop. कांताबाईने काय केलेलं आहे, 1.5 किलोग्रॅम चहा आणि 5 किलो साखर जी आहे तर ती दुकानामधून त्या ठिकाणी. सी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. दुकानामधून हे सामान आणत असताना ती असताना जी काही रिक्षा जी आहे तर त्या रिक्षाचं येण्या जाण्याचं असलेलं जे काही भाडं जे आहे तर ते भाडं ₹50 त्या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल एक्सपेन्स वॉज ₹700 आणि एकूण खर्च जो आहे तर तो एकूण खर्च किती झालेला आहे, ₹700 त्या ठिकाणी झालेला आहे. देन शी रिअलाइज्ड दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन गुड्स कॅन बी ब्रॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राइस. तिच्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की हा जो काही असणारा जो काही सामान जे आहे तर ते सामान जर आपण त्या ठिकाणी ऑनलाईन जर त्या ठिकाणी बोलवलं तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी असणारं काही डिलिव्हरी चार्जेस जो आहे तर तो डिलिव्हरी चार्जेस न घेता याच किमतीला ते सामान जे आहे तर ते सामान काय केलं तर घरपोच त्या ठिकाणी विनामूल्य त्या ठिकाणी दिलं जातं. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg टी अँड 7 kg शुगर. आणि म्हणून पुढच्या महिन्यामध्ये तिने काय केलेलं की 2 किलो असणारं काही चहा पावडर आणि 7 किलो साखर जी आहे तर तिची ऑनलाईन ऑर्डर त्या ठिकाणी दिलेली आहे. शी पेड ₹880 फॉर दॅट. आणि याच्यासाठी तिने ₹880 त्या ठिकाणी दिलेले आहेत. फाइंड द रेट ऑफ द शुगर अँड द टी पर केजी. आणि आपल्याला त्या ठिकाणी साखर आणि चहा यांचा असणारा जो काही प्रति किलोचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितले. आता काय काढायला सांगितले तर आपल्याला चहा पावडर आणि असणारा जे काही शुगर यांचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी काढायचा आहे. आपल्याला तो मानावाला आहे. सोल्युशन काय सांगितलेले की लेट द रेट ऑफ 1 kg of tea, काय सांगितलं 1 kg of tea be ₹X and that of 1 kg of sugar be ₹1. 1 किलो असणारा जे काही चहा जो आहे तर त्या चहाचा दर X रुपये आणि असणारा जे काही 1 किलो साखर जे आहे तर त्या 1 किलो साखरेचा दर किती मानलेला आहे Y. तर याच्यावरून आता या ठिकाणी पुढे द कॉस्ट ऑफ 1.5 म्हणजे ते आपण असेल 1.5 kg टी इज इक्वल टू ₹. या ठिकाणी 1 किलोला किती आहे चहा पावडरचा दर X तर 1.5 किलोला किती हे काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला 1.5 गुणिले X या दोघांचा असणारा जो काही गुणाकार जो आहे तर तो गुणाकार त्या ठिकाणी करावा लागेल आणि म्हणून तो आला 1.5 X त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने द कॉस्ट ऑफ 5 kg शुगर इज इक्वल टू ₹5 आणि 1 kg ची किती आहे Y आणि म्हणून 5 kg ची किती झाली 5Y. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी 1.5 किलो असणारी जी काही चहा पावडर आणि 5 किलो साखर जी आहे तर ती किंमत जी आहे तर ती किंमत आपण त्या. आता याच्यावरून पुढे आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारण फ्रॉम द फर्स्ट कंडिशन पुढे फ्रॉम द
फर्स्ट कंडिशन. तर फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय आहे, 1.5 किलो साखर, 5 किलो साखर आणि ती आणण्यासाठी लागणारं जे काही रिक्षाचं भाडं, असा एकूण खर्च आपल्याला त्या ठिकाणी धरावा लागेल. मग आता 1.5 किलो असताना जी काही साखर जी आहे तर त्या 1.5 किलो साखरेचा खर्च आपण मांडलेला आहे 1.5x. 5 किलो साखरेचा खर्च आहे तर त्या ठिकाणी 5y. आणि असणारं जे काही रिक्षाचं जे काही रिटर्न भाडं जे आहे तर ते रिटर्न भाडं किती दिलेलं आपल्याला 50. किती दिलेले 50. आणि असा टोटल असणारा जो काही एक्सपेन्स आहे तर तो टोटल एक्सपेन्स किती दिलेला आहे 700 त्या ठिकाणी दिले. ज्या ठिकाणी 1.5 किलो साखर अधिक 5 किलो 1.5 किलो चहा पावडर अधिक 5 किलो साखर अधिक रिक्षा भाडं 50, असा एकूण खर्च किती आलेला आहे 700. आता याच्यावरून काय करता येईल आपल्याला, सर्वसाधारणपणे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी बनवायचे. 1.5x प्लस 5y is equal to 700 minus 50. Therefore, 1.5x plus 5y is equal to 650. अशा प्रकारचं असतं जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आता याच्यामध्ये पहा की आपण काय करू, ही जी इक्वेशन जे आहे या इक्वेशनला काय करू, 2ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. मल्टीप्लाइंग अबाउट इक्वेशन बाय 2. 2ने जर मल्टिप्लाय जर केलं तर 1.5 इंटू 1.5x इंटू 2 म्हणजे 30 झाले, जे 3.0x प्लस याला त्या ठिकाणी 2ने मल्टिप्लाय करायचे. 2 इंटू 5y 10y इज इक्वल टू या ठिकाणी 65 किती झाले 130 झाले म्हणजे 1300 झाले. अशा प्रकारचं असताना जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन त्या ठिकाणी मिळालं. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने पुढे पहा की then she realized by ordering the online goods can be brought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. आता या ठिकाणी 1 किलो साखर जे आहे तर ते 1 किलो असताना जे काही चहा पावडरचा दर आपण 1 रुपये मानलेला आहे. 1 किलो असताना जे काही शुगर जे आहे तर त्या शुगरचा दर त्या ठिकाणी 5 रुपये त्या ठिकाणी y रुपये त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी कॉस्ट ऑफ 2 kg टी आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी काढता येईल. पहा पुढे द कॉस्ट ऑफ 2 kg टी इज इक्वल टू 2 इंटू एक्स, रुपीज म्हणतो मी, रुपीज 2x अँड द कॉस्ट ऑफ 7 kg sugar is equal to rupees 7y. ज्या ठिकाणी 2 किलो साखरेची असणारी काही किंमत आपण काढली आणि 7 किलो असणारी काही 2 किलो असणारी काही चहा पावडर जे आहे तर त्या चहा पावडरची किंमत काढली आणि 7 किलो असणारे काही चहा पावडर जे आहे तर त्याची किंमत आहे. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी सेकंड कंडिशन की फ्रॉम द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे की असणारी जी काही 2 किलो असणारी जी काही साखर आणि 7 किलो असणारी जी काही साखर याच्यासाठी किती पेड केलेले रुपीज 808. आणि म्हणून त्या ठिकाणी 7 किलो असणारी जी काही चहा पावडरची किंमत आपल्याकडे त्या ठिकाणी आहे 2x. त्याच्यानंतर 7 किलो असणारी जी काही साखरेची किंमत आहे आपल्याकडे 7y. आणि या दोघांसाठी किती रुपये त्यांनी पेड केलेले 880 रुपये त्या ठिकाणी त्यांनी काय केलेले पेड त्या ठिकाणी येते. आता अशा पद्धतीचं इक्वेशन नंबर समजा आपल्याला या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला काय करायचंय, एक्स किंवा वाय असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर त्याचं काय करायचंय, सर्वसाधारणपणे आपल्याला त्याचं असणारे काही इलिमिनेशन त्या ठिकाणी करायचंय.
आपण काय करू, एक्स असणारे जे काही चल जे आहेत तर त्या एक्स चलाचं त्या ठिकाणी इलिमिनेशन त्या ठिकाणी करू. त्याचे कोइफिशियंट सारखे येण्यासाठी आता या ठिकाणी 2 आहे, इथे 3 आहे, म्हणून काय करू आपण इक्वेशन 1 जे आहे तर त्याला त्या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 2 जे आहे तर त्याला 3 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करू. आता अशा पद्धतीने जर मल्टिप्लाय जर केलं तर काय होतं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2 and इक्वेशन 2/3. इक्वेशन 1 जे आहे तर त्याला 2 ने डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर 3x into 2 that is 6x plus 10y into 2 that is 20y is equal to 2600. याला इक्वेशन नंबर मी त्या ठिकाणी 3 म्हणतो. त्याच्यानंतर इक्वेशन 2 च्या बाबतीमध्ये 2x ला 3 ने मल्टिप्लाय केलं 6x पुढे प्लस 7y into 3 21y इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करा 0 3 8 24 हातच्या आले 2 3 8 24 24 आणि 2 किती झाली 26. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 4th त्या ठिकाणी म्हणतो. इक्वेशन 3 आणि 4th आपल्याला त्या ठिकाणी. आता पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की एक्स व्हेरिएबल जे आहे तर त्या एक्स व्हेरिएबलचा कोइफिशियंट त्या ठिकाणी सेम आहे. मग आता तू गेला पाहिजे, कसा जाईल तर त्यासाठी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसतं की इक्वेशन 3 जे आहे तर ते काय करू आपण 4th इक्वेशन मधून त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करू. आणि म्हणून पुढे मी लिहिते पहा की सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. इक्वेशन 3 काय करू आपण 4 मधून त्या ठिकाणी वजा करू. त्यासाठी 4th इक्वेशन लिहितोय की 6x plus 21y is equal to 2640. पुढे 6x plus 20y is equal to 2600. ही इक्वेशन आपलं त्या ठिकाणी 4th होतं. ही इक्वेशन त्या ठिकाणी 3rd आहे. इथे याची काय करायची आपल्याला तर त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन जे आहे तर ती सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला माहिती की खालच्या प्रत्येक पदाचं साईन जे आहे तर ते साईन त्या ठिकाणी बदलतो. प्लस 6x मायनस 6x कॅन्सल त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर पुढे पहा की 21y प्लस 21y मायनस 21 प्लस 21y मायनस 20y y शिल्लक राहिली. त्याच्यानंतर आपल्या इथे लक्षात येता नाही डायरेक्ट जर केलं तर 2640 मधून 2600 गेले किती राहिले 40 त्या ठिकाणी आहे. येते आता या ठिकाणी पुढे y इज इक्वल टू किती आली आपली व्हॅल्यू त्या ठिकाणी 40 व्हॅल्यू त्या ठिकाणी आली. पुढे आता याच्यानंतर पुढे सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 40 इन इक्वेशन. आता सिंपल इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पहिलंच इक्वेशन त्या ठिकाणी म्हणतो इन इक्वेशन 1. या ठिकाणी 3.0x म्हणजे त्या ठिकाणी ती काय असणार आहे 3x त्या ठिकाणी आहे. आता पुढे की 3x प्लस 10 y ची व्हॅल्यू किती टाकायची 40 इंटू 40 इज इक्वल टू 1300. पुढे 3x प्लस 10 इंटू 40 किती झाले 400 इज इक्वल टू 1300 इज इक्वल टू पुढे या ठिकाणी 3x इज इक्वल टू 1300 मायनस 400. 1300 मधून 1400 गेले. आता 1300 मधून त्या ठिकाणी किती गेले 1400 त्या ठिकाणी जर गेले तर काय आता नसते त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. त्या ठिकाणी 1300 मधून 1400 गेले तर किती राहता दिसतात 900 त्या ठिकाणी राहता दिसतात. पुढे 3x इज इक्वल टू 900 दॅट इज
एक्स इज इक्वल टू 900 डिवाइडेड बाय 3. आता 3ने जर त्या ठिकाणी 900 जे आहे तर त्या 900ला जर डिवाइड केलं तर आपल्या लक्षात येत नसते की 300 त्या ठिकाणी शिल्लक राहत नसते. या ठिकाणी एक्स जे आहे तर त्या एक्सची व्हॅल्यू किती मिळताली आपल्याला दिसते आपलं तर त्या ठिकाणी 300 त्या ठिकाणी मिळत असते. याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट त्या ठिकाणी करतोय. आपल्याला फायनल आन्सर काय विचारलं तर फाइंड द रेट ऑफ द शुगर अँड द टी पर केजी. पुढे फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल द रेट ऑफ 1 kg ऑफ टी इज इक्वल टू किती म्हणलेलं कोणी एक्स इज इक्वल टू रुपी किती आलेले 300 त्या ठिकाणी आहे. अशाच पद्धतीने पुढे द रेट ऑफ 1 kg ऑफ शुगर इज इक्वल टू किती म्हणलेले ₹y दॅट इज रुपीज किती आलेले तर त्या ठिकाणी 40 त्या ठिकाणी. अशा पद्धतीने दिलेले जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते दिलेले एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवता येईल. आपल्याला 1 किलो असताना जो काही साखरेचा दर एक्स बरोबर किती आलाय ₹300 त्या ठिकाणी आला. आणि असताना जो काही 1 किलो असताना जे काही चहा पावडर जे आहे तर त्या चहा पावडरचा दर त्या ठिकाणी 1 किलोचा ₹300 आला. आणि 1 किलो असताना जे काही साखर जे आहे तर त्या साखरेचा दर त्या ठिकाणी ₹40 त्या ठिकाणी आला. पुढे थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेले टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. अनुष्का जी आहे तर तिला मिळालेल्या ज्या काही नोटांची असलेली काही संख्या जी आहे तर ती संख्या मिळवण्यासाठी आपल्याला खाली दिलेली काही ऍक्टिव्हिटी जी आहे कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी पूर्ण करायची. आता काय करायला गेलेले की सपोज दॅट अनुष्का हॅड X notes of ₹100 and Y notes of ₹50. समजा अनुष्का जी आहे तर त्या अनुष्काकडे X नोटा ₹100च्या आहेत आणि Y नोटा ज्या आहेत तर त्या ₹500 त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा की अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन मेन्शन आला. आणि वर सांगितल्याप्रमाणे अनुष्का जी आहे तर त्या अनुष्काला आनंदकडून किती मिळाले असे एकूण त्या ठिकाणी ₹2500 त्या ठिकाणी मिळाले. त्याला समीकरण नंबर 1 त्या ठिकाणी मानते. दुसरं आपल्याला सांगितले इफ आनंद वुड हॅव गिव्ह हर अमाऊंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट. जर आनंद जो आहे तर त्या आनंदने काय केली एक्स आणि वाय असणाऱ्या काही नोटांची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या जर त्या ठिकाणी चेंज जर केली तर पुढे काय सांगितले पहा अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस. तर अनुष्का जी आहे तर त्या अनुष्काला पूर्वीच्या रकमेपेक्षा पूर्वीची रक्कम किती आहे 2500 त्याच्यापेक्षा ₹500 त्या ठिकाणी काय झाले असते कमी त्या ठिकाणी मिळाले असते. याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हटलेले. इक्वेशन 1 आणि 2 सोडून त्या ठिकाणी नंबर ऑफ नोट जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. काय काय दिलेले तेच आपल्याला त्या ठिकाणी इथे दिलेलं आहे त्याच्यापासून सुरुवात करता दिसतोय. काय दिलेले की सपोज दॅट अनुष्का काय सांगितले अनुष्का हॅड काय सांगितलेले की X notes of ₹100 and Y notes of ₹50 each. आपल्याला त्या ठिकाणी उदाहरणामध्ये त्या ठिकाणी दिले. आता टोटल अमाऊंट विथ अनुष्का आपल्याला तर अनुष्का जवळ त्या ठिकाणी किती रक्कम असेल हे आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा काढावं लागेल. पहा पुढे की टोटल अमाऊंट की टोटल अमाऊंट विथ अनुष्का इज हे आपल्याला त्या ठिकाणी काढायचं. आता ही कशी काढावी लागेल तर आपल्या लक्षात येतं की 100च्या किती नोट आहेत X म्हणजे
100च्या एकूण नोटांची संख्या किती असणार आहे 100x. अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते की 50च्या किती नोटा आहेत तर y नोट आहे, म्हणजे त्या ठिकाणी किती लिहिता येईल आपल्याला 50y. आणि दोघांची काय करावं लागेल बेरीज जर आपण त्या ठिकाणी जर केली तर अनुष्काकडे असणारी जी काही एकूण असणारी जी काही रक्कम जी आहे तर ती एकूण रक्कम आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. येते. आता उदाहरणामधील फर्स्ट कंडिशन आपल्याला दिलेली पहा, फ्रॉम द फर्स्ट गिव्हन कंडिशन म्हणतो मी, फ्रॉम द फर्स्ट गिव्हन कंडिशन. आता उदाहरणामध्ये दिलेली जी काही पहिली असणारी जी काही कंडिशन जी आहे तर तिचा आपल्याला विचार करायचा. पण की सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते. काय लक्षात येतं नसते की अनुष्का गॉट ₹2,500 फ्रॉम आनंद ॲज द डिनॉमिनेशन मेन्शन्ड अप. वर सांगितल्याप्रमाणे. आता वर सांगितल्याप्रमाणे म्हणजेच काय सांगितलेले की अनुष्का जी आहे तर त्या अनुष्काकडे काय सांगितलेले 100च्या x नोटा आहेत आणि 50च्या किती आहेत y नोटा आहेत. असे एकूण त्या ठिकाणी तिला किती मिळाले 2,500 त्या ठिकाणी. आता टोटल अमाऊंट आपल्याकडे त्या ठिकाणी टोटल अमाऊंट किती आहे आपल्याकडे तर त्या ठिकाणी 100x प्लस 50y अशी त्या ठिकाणी टोटल अमाऊंट आहे. आणि ही टोटल अमाऊंट किती दिलेली आपल्याला 2,500. इथे अशा पद्धतीने इक्वेशन आहे. त्याचं ऑब्झर्वेशन जर आपण जर केलं तर आपल्या लक्षात येतं नसते की प्रत्येकाला काय होतं नसते 50ने त्या ठिकाणी भाग जाता नसतो. आणि म्हणून मी पहा काय म्हणतोय डिव्हाइडिंग each side by 50. 50ने जर या ठिकाणी जर भागलं तर 50ने भागलं तर किती शिल्लक राहतील तर या ठिकाणी 2x शिल्लक राहतील. इथे 50ने भागलं तर y शिल्लक राहील. 2,500 जे आहे तर त्याला 50ने जर भागलं तर त्या ठिकाणी किती राहतं नसतं 50 राहतं नसतात. तर याला मी काय म्हणतो इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. पुढे काय सांगितले इफ Anand would have given her amount by interchanging the number of notes. आनंद जो आहे तर त्या आनंद जर त्या ठिकाणी असणारी काही नोटा ज्या आहेत तर त्या नोटांची असणारी काही संख्या जी आहे तर त्या संख्येची आदला बदल जर केली असती तर आता काय लिहिता येईल पुढे if the number of notes are interchanged. काय केलेलं आहे नोटा ज्या आहेत तर त्या नोटा तर ती संख्या काय केली इंटरचेंज त्या ठिकाणी. आता इंटरचेंज जर केली तर काय होतं असते देन वाय नोट्स ऑफ इथे एक्स आहे तर आपण काय म्हणू वाय नोट्स ऑफ ₹100 अँड वाय आहे तर त्याच्या ऐवजी काय म्हणता येईल आपल्याला एक्स नोट्स ऑफ ₹50. तिथे लक्षात अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण नोटा ज्या आहेत तर त्या नोटांची असणारी काही संख्या जर त्या ठिकाणी जर बदल जर केली तर 100च्या त्या ठिकाणी वाय नोटा त्या ठिकाणी असतील आणि 50च्या मात्र किती असतील एक्स नोटा त्या ठिकाणी असतील. आता इक्वेशन सेकंड पहा फ्रॉम द गिव्हन सेकंड कंडिशन. तर उदाहरणामधली असणारी जी काही दुसरी अट जी आहे तर त्या दुसऱ्या अटीचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा. पुन्हा एकदा लक्षात घ्या की आनंद जो आहे तर त्या आनंदने काय केली नोटांची जर त्या ठिकाणी आदला बदल जर केली असती तर अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस. म्हणजे या ठिकाणी नोटांची संख्या जर त्या ठिकाणी आदला बदल जर केली असती तर पूर्वीपेक्षा अनुष्का जी आहे तर त्या अनुष्काला ₹500 त्या ठिकाणी काय झाले असते कमी त्या ठिकाणी मिळाले असते. आता याच्या अगोदर सेकंड कंडिशनच्या अगोदर आपण काय करू टोटल अमाऊंट रिसिव्ह बाय अनुष्का ही त्या ठिकाणी आपण काढून घेऊ. त्याच्यानंतर त्या ठिकाणी या ठिकाणी पुढे टोटल अमाऊंट विथ अनुष्का
अनुष्काकडे असलेली जी काही एकूण रक्कम जी आहे तर ती एकूण रक्कम आपल्याला त्या ठिकाणी काढायची. पहा 100च्या किती नोट आहेत, वाय नोट आहेत, ज्या ठिकाणी 100 वाय आणि असणाऱ्या ज्या काही 50 जे आहेत तर त्या 50चे किती आहेत एक्स नोट आहेत, म्हणजे 50 गुणिले एक्स म्हणजे त्या ठिकाणी ती झाली 50x. म्हणजे अनुष्का जे आहे तर त्या अनुष्काकडे असणारी जी काही टोटल अमाऊंट जी आहे तर ती टोटल अमाऊंट आहे. आणि म्हणून इथून पुढे आता त्या ठिकाणी म्हणतो मी बा की फ्रॉम द गिव्हन सेकंड कंडिशन, उदाहरणातील असणारी जी काही दुसरी अट. आता दुसरी अट, नोटांची संख्या आदला बदल केली. आता नोटांची संख्या आदला बदल केली तर येणारी जी काही एकूण रक्कम जी आहे तर ती एकूण रक्कम आपल्याकडे त्या ठिकाणी किती आहे की 100y + 50x. या ठिकाणी तुम्ही की 100y + 50x. तर तिला किती रक्कम मिळाली असती तर पूर्वीपेक्षा 500 रुपये. आता पूर्वीची रक्कम किती आहे 2500 आहे आणि 2500 मधून 500 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले तर त्या ठिकाणी 200. डायरेक्ट किती रक्कम लिहिते पहा आपण की 2500 होती त्याच्यामधून 500 रुपये कमी मिळाले म्हणजे त्या ठिकाणी किती मिळाले 2000. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी 2 त्या ठिकाणी. बरं हेच इक्वेशन किंवा थोडासा बदल करतो मी. हेच आपल्याला असं लिहितो की 50x + 100y = 200 म्हणतो आणि मग त्याला इक्वेशन नंबर 2 करतो. तर इक्वेशन 1 आणि 2 कडे जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं पहिल्यांदा आपण एक डिवाइड करू. डिवाइड केल्यानंतर त्याला नंबरिंग जो आहे तो नंबरिंग त्या ठिकाणी घेऊ म्हणजे सुटेबल त्या ठिकाणी होईल. आता पुन्हा मागच्या सारख्या या ठिकाणी डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 50. दोन्ही बाजूला काय करू आपण 50 जे आहे तर त्या 50ने भाग दिला तर किती राहता नसते x प्लस इथे 100y ला 50ने भागलं तर त्या ठिकाणी राहते 2y आणि 2000 जे आहे तर त्या 2000 ला काय केलं आपण कितीने भागले तर त्या ठिकाणी 50ने भागलं तर किती राहता नसते तर त्या ठिकाणी 40 राहता नसते. याला इक्वेशन नंबर आपण आता 2 त्या ठिकाणी सिम्प्लिफाय केले आणि सिम्प्लिफाय करून जे आले तर ते याला कोणत्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 त्या. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे तुम्ही त्या ठिकाणी पाहता. इक्वेशन 1 आणि 2 कडे जर आपण जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला काय लक्षात येते त्याचा आपल्याला विचार करायचा. पहा या ठिकाणी एकाखाली एक लिहितो नंतर आपण त्याचा विचार विचार त्या ठिकाणी करू. इक्वेशन 1 मी त्या ठिकाणी लिहितोय की 2x + y = 50. हे इक्वेशन नंबर आपलं 1 एकाखाली एक समजण्यासाठी मी त्या ठिकाणी लिहिले. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येतं नसते एक्स आणि वायचे असणारे काही कोइफिशियंट काय दिसतात इंटरचेंज दिसतात. एक्स आणि वायचे असणारे जे काही सहगुणक जे आहेत तर त्या सहगुणकांची आदला बदल त्या ठिकाणी झालेली. मग या ठिकाणी सहगुणक जे आहे तर त्या सहगुणकांची जर आदला बदल झालेली असेल तर आपण काय करता नसतो एकदा त्या ठिकाणी ऍडिशन करतो म्हणजे एकदा बेरीज करून समीकरण मिळता नसतो आणि एकदा वजाबाकी करून काय करता नसते समीकरण जे आहे तर ते समीकरण त्या ठिकाणी मिळवताना त्या ठिकाणी दिसतं येते. आणि म्हणून पहा या ठिकाणी याचाच वापर मी त्या ठिकाणी करता नसते. पुढे या ठिकाणी आपण काय करू इथे लिहितो मी पहा की ऍडिंग इक्वेशन 1 and 2 असं मी त्या ठिकाणी म्हणते. दोघांची काय करू आपण डायरेक्ट त्या ठिकाणी बेरीज त्या ठिकाणी. आता बेरीज जर केली तर x + 3x x + 2x 3x प्लस 2y + y 3y = 90. Dividing both sides by 90. Dividing both sides by 3. प्रत्येकाला 3ने भागलं तर पुढे काय आता नसते x + y = किती आता नसते 30. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 3. ज्या ठिकाणी ऍडिशन करून आपल्याला त्या ठिकाणी एक समीकरण त्या ठिकाणी मिळालं. मग अशाच पद्धतीनं सबट्रॅक्शन करून आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन त्या ठिकाणी मिळवायचं.
पुढे आता पुढे नंतर काय म्हणतो मी की सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. 2 काय करू आपण 1 मधून वजा करू आणि म्हणून 2 मी पहिल्यांदा लिहितोय की 2x + y = 50. हे इक्वेशन आपलं त्या ठिकाणी 1 आहे. 2 काय आहे x + 2y = 40. हे इक्वेशन आपलं त्या ठिकाणी सेकंड आहे. याची काय करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शन करत असताना खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह जे आहे तर ते चिन्ह आपण त्या ठिकाणी बदलतो. बदलतो. आता सबस्ट्रॅक्शन. आता 2x मधून x गेला, x शिल्लक राहिले. 2y मधून y गेला, y राहिले. परंतु साईन जे आहे तर ते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. 50 मधून 40 गेले, खाली राहिली 10. याला काय म्हटलं कुणी इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 आणि 4 कडे जर तुम्ही जर पाहिलं तर 3 आणि 4 ची जर ॲडिशन आपण जर केली तर y असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर ती इलिमिनेट त्या ठिकाणी होते. आता पुढे म्हणताना का सांगितलं मी एका खाली किंवा असेल केली की ॲडिंग इक्वेशन adding equation 3 and 4. 3 आणि 4 मी त्या ठिकाणी ॲड करतोय. इथे लिहितोय 3 काय आहे x + y = 30 आणि असणारे जे काही 4th इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे x - y = 10. याची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. तर ॲडिशन जर केली तर काय लागतं ते पहा की y त्या ठिकाणी कॅन्सल झाला. पुढे x + x दॅट इज 2x = आलं 40. पुढे x = 40 डिवायडेड बाय 2. 2 ने 40ला डिवाइड केलं तर किती मिळालं 20. दॅट इज x = किती मिळालं 20. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर त्या ठिकाणी 20 त्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर पुढे की सबस्टिट्युटिंग x = 20 इन इक्वेशन. आता सिंपल इक्वेशन आपल्याकडे 3 आहे. 3 मध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूट करू पहा. एक्सची व्हॅल्यू किती करायची 20 + y = 30. पुढे या ठिकाणी काय करतो 20चं ट्रान्सफर त्या ठिकाणी करतो. y = 30 - 20 दॅट इज y = 10. वायची व्हॅल्यू किती आली आपल्याला या ठिकाणी 10 त्या ठिकाणी. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय फायनल आन्सर विचारलं पाहिजे. या ठिकाणी द नंबर ऑफ नोट्स हे आपल्याला काढायच्यात. नंबर ऑफ नोट्स आपण त्या ठिकाणी मानलेले आहे. आता म्हणून या ठिकाणी फायनल आन्सर मी त्या ठिकाणी लिहितोय. काय आन्सर आहे तर अनुष्का हॅज एक्सच्या किती नोट आहे तर 20. इथे अनुष्का हॅज 20 नोट्स ऑफ. आता एक्सच्या किती मानले एक्सच्या कोणत्या आहेत एक्स जे आहे तर त्या 100च्या नोट आहेत. बरोबर. जे 20 नोट्स ऑफ ₹100 अँड वायच्या किती आहेत 10 नोट्स ऑफ ₹50. येते अशा पद्धतीने आन्सर आपल्याला लिहिता येईल. इथे ब्रॅकेटमध्ये लिहायचं जर ठरलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 20 त्या ठिकाणी मिळाली आणि वायची व्हॅल्यू जी आहे तर ती किती मिळाली ती 10 त्या ठिकाणी मिळाली. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व त्या ठिकाणी करता येईल.
पुढे फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष आणि सविताची आजची वय जी आहे तर त्या आजच्या वयांची बेरीज जी आहे तर ती 31 वर्ष. 3 years ago मनीष एज वॉज 4 times सविताज एज ॲट दॅट टाइम. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय जे आहे तर ते मनीषचे वय कसे आहे सविताच्या आजच्या वयाच्या किती पट आहे तर त्या ठिकाणी 4 पट त्या ठिकाणी. पुन्हा एकदा लक्षात घ्या की 3 वर्षापूर्वी मनीषचे वय जे आहे तर ते सविताच्या वयाच्या त्यावेळच्या वयाच्या किती होते 4 पट त्या ठिकाणी होते. तर पुढे सांगितलं आपल्याला फाइंड देअर प्रेझेंट एजेस तर त्यांची आजची वय शोध. आता आजची वय काय लिहिता येईल आपल्याला की लेट मनीष प्रेझेंट एज काय सांगते की लेट मनीष प्रेझेंट एज बी X years and Savita's present age be Y years. मनीष जो आहे तर त्या मनीषचे आजचे वय X वर्ष मानू आणि सविताचे आजचे वय किती मानू आपण त्या ठिकाणी बी वाय इयर्स आजचे वय त्या ठिकाणी वाय वर्ष त्या ठिकाणी येते. मग आता या ठिकाणी काय कंडिशन दिलेली त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. पहिल्यांदा फ्रॉम द गिव्हन फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली तर त्या ठिकाणी मनीष अँड सविताच आजचं वय किती आहे 31 वर्ष. प्रेझेंट एज त्या ठिकाणी मनीषचा आहे X सविताचं किती मानलं आपण Y आणि या दोघांच्या वयांची बेरीज आजच्या वयांच्या बेरीज किती दिलेलं आपल्याला 31 वर्ष. त्याला समीकरण नंबर 1 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायला लागेल 3 years ago मनीष एज वॉज 4 times सविताज एज ॲट दॅट टाइम. 3 वर्षापूर्वीचा कोणी मनीषचं वय काढू आणि 3 वर्षापूर्वी असणारी काही सविता जी आहे तर त्या सविताचं वय त्या ठिकाणी काढून घेऊ. आता या ठिकाणी 3 years ago मनीष एज वॉच. आता समजा एक्स व्यक्ती आहे तिचं आजचं वय त्या ठिकाणी 15 तर 3 वर्षापूर्वी किती असेल तर सहज लक्षात येते की आजच्या वयामधून काय करावं लागेल आपल्याला 3 वर्ष जर वजा केली तर किती मिळाले 12. म्हणजे आजच्या वयामधून काय करावं लागेल आपल्याला 3 वर्ष त्या ठिकाणी वजा त्या ठिकाणी करावी लागतील. तसं या ठिकाणी आपल्याला 3 वर्षापूर्वी मनीषचं वय त्या ठिकाणी काढायचे म्हणून त्या ठिकाणी आजचं वय जे आहे तर त्या आजचं वय किती आहे मनीषचं तर त्या ठिकाणी X आहे आणि त्याच्यामधून काय करावं लागतं आपल्याला 3 वर्ष त्याच्यामधून त्या ठिकाणी वजा करावे लागतील. अँड सविताज एज वॉज. सविताचं आजचं वय किती आहे Y याच्यामधून काय करावं लागतं आपल्याला 3 वर्ष काय करावं लागतील तर त्या ठिकाणी वजा येते. आणि मग आपण आता त्या ठिकाणी सेकंड कंडिशन जी आहे तर त्या सेकंड कंडिशनचा विचार त्या ठिकाणी करू. फ्रॉम द गिव्हन सेकंड कंडिशन. आता उदाहरणातील असताना जी काही दुसरी अट जी आहे तर ती दुसऱ्या अटीचा विचार करा की 3 years ago 3 वर्षापूर्वी दोघांची असणारी काही वय जी आहे तर ती वयापूर्वी. आता 3 वर्षापूर्वीचं असणारे काही मनीष जे आहे तर त्या मनीषचं एज आहे आपल्याकडे त्या ठिकाणी X-3.
आणि 3 वर्षापूर्वीचं सविताचं वय आपल्याकडे आहे, तर त्या ठिकाणी y-3, बरोबर. 3 वर्षापूर्वीची वय आपण त्या ठिकाणी घेतली. तर सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय पहा, की 3 years ago मनीष एज वॉज, 3 वर्षापूर्वी मनीषचं वय कसं होतं पहा, कसं होतं. तर 3 वर्षापूर्वीचं मनीषचं वय कसं होतं पहा, कसं सांगितलंय पुढे. तर त्या ठिकाणी 4 times सविताज एज ऍट दॅट टाइम, म्हणजे 3 वर्षापूर्वीच्या सविताच्या वयाच्या कसं सांगितलं आपल्याला, तर त्या ठिकाणी 4 पट सांगितलंय, 4 पट सांगितलंय. म्हणून याला काय करावं लागेल आपल्याला, 4 जे आहे तर त्या 4ने काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय त्या ठिकाणी करावं लागणार येते. आता 4ने त्याला मल्टिप्लाय करून समीकरण त्या ठिकाणी मला पहा, हेच पुढे मी त्या ठिकाणी लिहितोय. x-3 इज इक्वल टू 4ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 4y-12 पुढे x प्लस 4y या बाजूला आणले, -4y इज इक्वल टू -12 आणि -3 आहे या बाजूला नेले तर त्या ठिकाणी ते +3. Therefore x-4y इज इक्वल, आता 12 मधून 3 गेले 9, साईड मोठ्या संख्येचं याला इक्वेशन नंबर काय म्हटलं 2 त्या ठिकाणी. इक्वेशन काय मिळालेले की x-4y इज इक्वल टू -1, अशा पद्धतीचं इक्वेशन आहे. आता तुमच्या या ठिकाणी इक्वेशन 1 आणि 2 कडे जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक्स असणारे जे काही व्हेरिएबल जे आहे तर त्याचा कोइफिशियंट सेम आहे. याचे इलिमिनेशन त्या ठिकाणी कधी होईल, लोप कधी होईल, तर याची वजाबाकी जर आपण जर केली तर त्याचं इलिमिनेशन जे आहे तर ते इलिमिनेशन त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून पुढे पहा, हे डायरेक्टली त्या ठिकाणी लिहितोय, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. ओके, आता या ठिकाणी फर्स्ट लिहितो मी इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 31, हे आपलं इक्वेशन त्या ठिकाणी 1 आहे. सेकंड इक्वेशन काय पहा की x-4y इज इक्वल टू -9, हे इक्वेशन आपलं सेकंड. आता याची काय करायची आपल्याला, तर त्या ठिकाणी सबट्रॅक्शन त्या ठिकाणी करायची. सबट्रॅक्शन करत असताना खालच्या प्रत्येक पदार्थाची होतो, प्लस आहे मायनस, मायनस आहे प्लस, मायनस आहे प्लस. पुढे या ठिकाणी आपलं लक्षात येतं नसते की +x -x कॅन्सल झाली. त्याच्यानंतर पुढे +4y आणि +y दॅट इज 5y इज इक्वल टू 31 + 9 दॅट इज 40. Therefore y is equal to 40 divided by 5, that is y is equal to किती आली 8. आणि काय केलं 40 ला त्या ठिकाणी डिवाइड केलं तर त्या ठिकाणी आपल्याला 8 त्या ठिकाणी मिळाले. पुढे y ची व्हॅल्यू जी आहे तर तिला त्या ठिकाणी मी ब्रॅकेट करतो. त्याच्यानंतर पुढे पुट y is equal to 8 इन इक्वेशन. तर सिंपल इक्वेशन कोणतं दिसतंय, तर फर्स्ट आपण त्या ठिकाणी म्हणू पहा, फर्स्ट मध्ये जर व्हॅल्यू जर ठेवली तर काय ते x प्लस वायची व्हॅल्यू किती ठेवायची 8 याच्यामध्ये ठेवायची. 8 इज इक्वल टू किती आहे 31. पुढे x इज इक्वल टू 31 - 8 दॅट इज x इज इक्वल. आता 31 मधून किती गेले तर 8 गेले, किती राहतात तर 23 त्या ठिकाणी राहतात दिसतात. आणि म्हणून एकची काय व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूला मी पुन्हा त्या ठिकाणी ब्रॅकेट जे आहे तर ते ब्रॅकेट त्या ठिकाणी. एकची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला फाइंड काय सांगितले, फाइंड देअर प्रेझेंटेजेस. प्रेझेंटेजेस आपण त्या ठिकाणी मांडले आणि म्हणून फायनल आन्सर देअरफोर मनीष present age is equal to x is equal to किती आहे 23 years and Savita's present
एज इज वाय इज इक्वल टू तुम्ही वाय इज इक्वल टू किती आले तर त्या ठिकाणी 8 इयर्स तर ते किती असणार आहे 8 वर्ष असणार आहे. ज्या ठिकाणी आपल्या लक्षात दिसते की मनीष जे आहे तर त्या मनीषचं आजचं वय त्या ठिकाणी 23 वर्ष असेल आणि सविताचं असणार आहे त्या आजचं वय जे आहे तर ते किती असणार आहे 8 वर्ष त्या ठिकाणी असेल. धन्यवाद.